नमस्कार. छत्रपती संभाजीनगरामधील एका शाळेत 6वीत शिकणाऱ्या 11 वर्षाच्या विद्यार्थ्यावर त्याच्याच वर्गातील 4 विद्यार्थ्यांकडून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची अत्यंत धक्कादायक अशी घटना घडलेली आहे, ती समोर आली आहे. ही बातमी ऐकून वाचून मन सुन्न झालं. काय बोलावं, काय सांगावं, मनात वादळ आलंय. पण लक्षात घ्या, फक्त संताप करून आता चालणार नाही. आपण समाज म्हणून कुठे चाललो आहोत हा प्रश्न स्वतःला विचारायची वेळ आली आहे. 11 वर्षाची मुलं आणि त्यात हा असा प्रकार, म्हणजे आपल्या घरामध्ये, शाळेमध्ये आणि डिजिटल जगात काहीतरी गंभीर बिघाड झाला आहे. इंटरनेटचा अति आणि अनियंत्रित वापर, चुकीचा कंटेंट, याचा परिणाम मुलांच्या कोवळ्या मनावर होत नाही का? दोषींवर पॉक्सो अंतर्गत कठोर कारवाई झालीच पाहिजे, किंबहुना ती होईलच, झाली असेल. पण त्याचबरोबर जर शाळा प्रशासनाने निष्काळजीपणा केला असेल किंवा प्रकरण दाबायचा प्रयत्न केला असेल तर त्यांच्यावरही कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे. आपल्या मुलांसाठी शाळा ही सुरक्षित जागा असली पाहिजे, भीतीची नाही. अशा प्रकारांवर शून्य सहनशीलता ठेवलीच पाहिजे. आणि पालकांनो, आता तरी जागे व्हा. मुलांशी संवाद वाढवा. मोबाईल देताना मर्यादा ठेवा. शाळांनी देखील मूल्य शिक्षण आणि डिजिटल साक्षरता बळकट करायला हवी. बाल सुरक्षा ही केवळ कायद्याची नाही तर प्रत्येक घराची आणि संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. लक्षात घ्या, मुलं बिघडत नाही, वातावरण बिघडतं आणि ते वातावरण घडवण्याची ताकदही आपल्या हातात आहे. चला, तुम्ही, मी, आपण सगळेजण मिळून जबाबदारी स्वीकारूया. सरकार आपल्या पाठीशी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.